प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही, आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे। आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे। आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे। 14 साली महाराष्ट्र राज्यावर 2.75 लाख कोटी इतके कर्ज होते, ते 2026 मध्ये वाढून 9.32 लाख कोटी इतके झाले आहे। जर या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असते तर महाराष्ट्र राज्यावर एवढे कर्ज झालेच नसते। आणि शेतकरी सुद्धा 2014 ते 2026च्या दरम्यान त्यांच्या शेतमालांनाही बाजार नाही आणि ते कर्जबाजारी झाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने विचारपूर्वक जर देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले असते तर महाराष्ट्र राज्य ही कर्जबाजारी झाले नसते आणि शेतकरी कर्जबाजारी झाले नसते। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान। या 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 सबोकांडी आमच्या